विष्णू सहस्रनाम श्लोक 29 बघतोय आपण आता। भ्राजिष्णुर्भोजनं भोक्ता सहिष्णुर्जगदादिजः अनघो विजयो जेता विश्वयोनिः पुनर्वसुः। यामध्ये एकूण 10 नावं आली आहेत। यातलं पहिलं नाव भ्राजिष्णू आणि क्रमाप्रमाणे 141वे नाम ओम भ्राजिष्णवे नमः। उकारांत शब्द असल्यामुळे आपण इथे नमस्कार करताना त्याची चतुर्थी विभक्ती वापरली आहे। मागे पण या काही श्लोकांमध्ये मी सांगितलं आहे कसं म्हणतोय आपण तर म्हणून भ्राजिष्णवे असं म्हटलं आहे आपण। जसं भानू असेल तर भानवे नमः म्हणतात, तशा प्रकारचं हा उकारांत शब्द असल्यामुळे ओम भ्राजिष्णवे नमः। प्रकाशैकरसत्वात् भ्राजिष्णुः म्हणजेच एकरस प्रकाश स्वरूप असल्याने तो भ्राजिष्णू होय। भ्राजिष्णू म्हणजे भास्कर किंवा तळपणारा असाही अर्थ आहे। परमात्मा आपल्या प्रचंड तेजाने तळपतोय। जे स्वयंप्रकाशित ज्ञानतत्व ते सर्व जगत प्रकाशित करते, म्हणून त्याचं नाम एक भ्राजिष्णू असं आहे। दुसऱ्या कशापासून हा प्रकाश घेत नाही। भ्राजिष्णू भास्करालाही म्हणतात, पण भास्कराला म्हणजे सूर्याला सुद्धा परमात्म्याकडून प्रकाश मिळतो। म्हणजे भौतिक प्रकाश देणारा सूर्य आहेच, पण अंतर्बाह्य प्रकाश देणारा कोण तर परमात्मा असतो। जगातील यच्च यावत जे तेज आहे ते कसं आहे, परभृत आहे, परप्रकाशित आहे। परमात्म्याचं तेज मात्र स्वयंभू आहे। यदादित्यगतं तेजो जगद्भासेतेऽखिलम् 15व्या अध्यायातील 12वा श्लोक। यात सुद्धा आपण हे बघितलंय। इतर तेजे कशी आहेत, आंशिक आहेत आणि क्षयिष्णू सुद्धा आहेत, म्हणजे त्याचा क्षय पण होतो। परमात्मा तेज मात्र समग्र शाश्वत आहे। ज्योतिषाम रविरंशुमान 10व्या अध्यायातील विभूती योगात सुद्धा 21व्या श्लोकात सांगितलंय की सगळ्या ज्योतींमधला रवी अंशुमान मी आहे, हे जे म्हटलंय। पण असा तो सहस्ररश्मी सूर्य त्या तेजाच्या नखाचीही बरोबरी करू शकत नाही। कोणाच्या तर परमात्म्याच्या। जरी तो तिथे ज्योतिषांमध्ये तो असला, सूर्य असला, तरी सुद्धा तेजाच्या बाबतीत अधिक तेजस्वी आहे आणि स्वयंभू पण आहे। दिवि सूर्य सहस्रस्य भवेद्युगपदुत्थिता यदि भास सदृशी सा स्यात् भासस्तस्य महात्मनः। 11व्या अध्यायातील 12व्या श्लोकात संजय हे सगळं पाहून जेव्हा म्हणतोय की विश्वरूप पाहून की हजारो सूर्य एकाच वेळी उगवल्यानंतर प्रकाश पडेल, तोही कदाचित असा शब्द वापरलाय। कदाचित तसा प्रकाश पडेल, हजारो सूर्य एकाच वेळी उगवल्यानंतर तोही कदाचित पडेल, तर विश्वरूप परमात्म्याच्या प्रकाशा इतका कदाचित होईल का न होईल असा ही शंका संजयाला आलेली आहे। इतकं त्याचं विश्वरूप दर्शनामध्ये तेज प्रगटलेलं आहे भगवंताचं। सूर्याचंद्रमसौ धाता यथा पूर्वम अकल्पयत इमं विवस्वते योगम प्रोक्तवान अहमव्ययम। असा सुद्धा उल्लेख एका सूर्यमंडलाच्या याच्यामध्ये आलेला आहे की परिव्राट योगानी या सूर्यमंडलाचा भेद करून याच स्वयंभू शाश्वत सर्वव्यापी आणि म्हणून सर्वातिशायी तेजाला पोचत असतो। याच तेजाचे ध्यान गायत्रीमध्ये सुद्धा केलेले आहे। या संसारामध्ये जितकं काही प्रकाश आहेत ते सारे प्रभूचे स्रोत आहेत, प्रभूकडून मिळालेले आहेत। मनुष्यात सुद्धा 4 प्रकारचं तेज दिसून येतं। कोणतं तर देहाचं म्हणजे शरीराचं तेज। कशी येते शरीराची कांती, स्वास्थ्य आरोग्य त्यावर अवलंबून असतं, हे आपण नेहमीच बघतो। म्हणजे देहाचं तेज असेल तर आरोग्य चांगलं असतं, कांती उत्तम असते। दुसरे कर्मतेज, निस्वार्थ कर्म असलं की मग त्याचं तेज कसं असतं, अधिक असतं। तेजो विप्रस्य वर्धते। ज्ञानी विप्र जे असतात ते निस्वार्थ कर्मामुळे तेजपुंज दिसू लागतात। ज्ञानी ऋषीमुनी महर्षी विप्र म्हणजे ब्राह्मण या अर्थाने हे सगळे जे आहेत हे सगळे निस्वार्थ कर्म जर असेल तर त्या निस्वार्थ कर्मामुळे तेजपुंज दिसू लागतात।
तिसरे वाक्तेज. वाक म्हणजे वाणी, सत्यवाणी. धर्मापती प्रति ताठपणे उभं राहायचं असेल तर वाणीमध्ये तेजस्विता यायला हवी. भगवंताच्या वाणीमध्ये ओज आहे, तेज आहे. हे गीतेच्या प्रत्येक श्लोकामध्ये आपल्याला प्रतीत होतच. आपल्याही वाणीतून नेहमी सत्यवाणी असावी आपली आणि धर्माप्रती आपण नेहमी ताठपणे उभं राहत असून तर वाक तेज आपोआपच वृद्धिंगत होत जातं. चौथं आहे ज्ञान तेज. आध्यात्मिक ज्ञानाने चेहऱ्यावर आभा आणल्याशिवाय राहत नाही. हे सगळं तेज हवं असेल तर भगवत कृपा हवी. भगवत कृपेशिवाय ते मिळणार नाही. आणि त्याच्या प्रकाशामुळे सर्वांना प्रकाश, तेज, ओज मिळत असतं. आणि ते प्रकाशित झाले असता साधकालाही, योग्यांनाही ज्ञानरूप प्रकाश प्राप्त होतो. असा तो भ्राजिष्णू प्रकाशित स्वयंभू स्वतः आणि दुसऱ्यांना प्रकाशित करणारा आहे. प्रकाशाचे एक रस स्वरूप आहे. प्रकाशाचे स्रोत तो महाविष्णू, म्हणून त्याचे एक नाम भ्राजिष्णू असे आहे. श्लोक 29 आणि नाम बघतोय आपण 142 नाम. भोजनम. ओम भोजनाय नमः. भोज्य रूपतया प्रकृती माया भोजनम इति उच्यते. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की परमेश्वर कसा आहे, भोगता आहे. हे सहज समजू शकतं, पण भोजन कसे प्रश्न पडू शकतो ना आपल्याला. कारण भोजन या संज्ञेचा अर्थ आहे अन्न, खाद्यपदार्थ. परंतु तत्वज्ञानामध्ये या शब्दाला व्यापक अर्थ आहे. भगवान जेव्हा म्हणतात की मी योगक्षेमं वहाम्यहम, मी योगक्षेम वाहीन, म्हणजेच त्याचा उदरनिर्वाह मी बघीन असं नव्हे, तर त्याचा योग आणि क्षेम बघण्याचं काम माझं असेल. म्हणजेच परमेश्वराच्या कृपेनेच हे बीज अंकुरत असतं, वाढतं, फळतं. त्या अन्नाने सर्व जीव जगतात हे आपल्याला माहिती आहे. अन्नोत्पत्तीरूप यज्ञामध्ये सर्वगत ब्रह्म म्हणजेच विश्व प्रतिष्ठित असल्यामुळे अन्न हे पूर्ण ब्रह्म होय. प्रकृतीर माया भोजनम असा शंकराचार्यांनी उल्लेख केलेला आहे. इंद्रियांना प्रतीत होणारे सर्व विषय, मग अंतर्गत क्रिया, प्रतिक्रिया, जड जगातील विचित्रपूर्ण सर्व विषय, या सर्वांच्या समुच्चयाने जी संकल्पना तयार होते तिला माया म्हणतात. माया असं संबोधण्यात येतं. मायेच्या कार्यावरून आणि तिच्या स्वरूपावरून टीकाकारांनी तिलाच भोजन अशी संज्ञा देऊन टाकलेली आहे. रसोवै 6 ते रसमय तत्व आहे असं तैत्तरीय उपनिषदात सुद्धा म्हटलेलं आहे. जी वस्तू भोग्य तिलाच आम्ही भोजन म्हणतो. जसं खाण्याचे पदार्थ, खाद्य म्हणजे स्वादेंद्रियाचं भोजन आहे. घ्राणेंद्रियाचं भोजन काय आहे तर गंध. स्वादेंद्रिय म्हणजे जिव्हा, या अर्थाने खाण्याचे पदार्थ जिव्हेचं भोजन आहे. घ्राण म्हणजे नाक, म्हणजे घ्राणेंद्रियाचं भोजन आहे गंध. शब्द कर्णेंद्रियाचं भोजन आहे, म्हणजे कर्ण, श्रवण ज्याला करतो आपण, कान, याच्याद्वारे आपण शब्द ऐकतो. म्हणजेच कर्णेंद्रियाचं भोजन शब्द आहे. आणि डोळ्यांचं म्हणजे नेत्रेंद्रियांचं भोजन काय आहे, रूप. भोज्यरूप असणारी प्रकृती म्हणजे माया, हीच भगवंताचं भोजन आहे. खरं तर विषयभोग हे भोजन नसून ते विषपान आहे. ते विषयभोग जे असतात ते भोजन नाही, ते विषपान होय. संत म्हणतात भोजन कोणतं असेल तर ते ज्ञानामृत भोजन आहे. त्याला खरं म्हणजे भोजन म्हणायचं, ज्ञानामृताला. ज्या योगे क्षुधा तृषा हरे निज भाव जेणे तरे. ज्ञानरूप तो भगवंत आपले भोजन हवे. तेच रसमय तत्व पियुष आहे, अमृत आहे. पियुषम अमृतम पीत्वा पातव्यम न अवशिष्यते. असं हे भोजन, असं हे पियुष रूपी ज्ञानामृत जर आपण घेतलं ते प्यायला पाहिजे. आणि ते पिऊन मग काहीही शिल्लक उरत नाही. असं हे भोजन एक भगवान श्री विष्णूच आहे. म्हणजे भगवंताचं ज्ञान असणं, ज्ञानरूप ते भोजन करणं, म्हणून भगवंताचं एक नाम भोजन असं आहे. पुढचं भोक्ता हे नाम बघूया. 143 नाम बघता आपण. श्लोक 29 चालू आहे. भोक्ता. ओम भोक्त्रे नमः. भोक्ता हा शब्द वेगळा आहे.
म्हणून त्याचं आपण रूप केलं चतुर्थीचं रूप भोक्त्रे. ओम भोक्त्रे नमः. पुरुष रूपेण ताम भुंक्ते इति भोक्ता. गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये 24व्या श्लोकात प्रभू म्हणतात की अहम ही सर्व यज्ञानाम भोक्ताच प्रभू एवच. मी सगळ्या यज्ञांचा उपभोग घेणारा आहे, भोक्ता आहे. सर्व सृष्टी ही यज्ञरूप असून तिची सर्व कार्य यज्ञविधीला धरून असतात. म्हणजे सगळ्या सृष्टीमध्ये सगळं वनस्पती असो प्राणी मात्र असो सगळे एकमेकांसाठी सतत कार्य करत असतात. त्यालाच यज्ञरूप असं म्हणतात. त्यांच्या एकमेकांच्या संयोगातूनच सगळं वर्धन होत असतं. यज्ञ म्हणजे तत्वतः केलेला त्याग असून बोधपूर्वक किंवा अबोधपूर्वक, कधी कधी जाणून बुजून केला जातो, कधी अबोधपूर्वक न जाणता सुद्धा होतं. हा सृष्टीमध्ये सगळा एक महान यज्ञच चाललेला असतो. परस्परांच्या त्यागामुळेच विश्वाची धारणा होत असते. भिन्न भिन्न स्वरूपांनी चालणाऱ्या सर्व यज्ञांचा भोक्ता आणि त्या यज्ञांना चालना देऊन तो यज्ञ घडवून आणणारा सूत्रधारक सूत्रचारक स्वामी म्हणजेच परमेश्वर होय. तोच सर्वत्र नटलेला असून विशिष्ट कार्यपरत्वे आपली शक्ती प्रगट करणारा तोच आहे. यज्ञाद्वारे जरी भिन्न भिन्न देवतांना आपण आहुतीचा भोग देतात, जे काही ऋषीमुनी जे काही मोठे मोठे यज्ञ चालू असतात ते विविध देवतांना भिन्न भिन्न देवतांना आहुतीचा भोग देतात असं जरी वाटलं तरी सर्व देवता या एकाच परमेश्वराच्या भिन्न भिन्न अभिव्यक्ती असल्यामुळेच तो परमात्माच त्या सर्व यज्ञांचा खऱ्या अर्थाने भोक्ता होय. 5व्या अध्यायात म्हटलंच आहे 29व्या श्लोकात की भोक्तारं यज्ञ तपसाम सर्व लोक महेश्वरम. मी सर्व यज्ञांचा तपाचा भोक्ता मीच आहे. श्रीकृष्ण म्हणतात. शिवाय 9व्या अध्यायात सुद्धा भगवंत सांगतात आहे की पत्रम पुष्पम फलंतोयम यो मे भक्त्या प्रयच्छति तदहम भक्तिपरतम अश्नामी प्रयतात्मनः. मी सर्व अर्पलेली साधी सेवा तुमच्याकडून जी कुठली साधी सेवा असेल, अगदी पत्र पुष्प फल तोय साध्या प्रकारे एवढं जरी मला दिलं पण ते भक्तिपूर्वक नसेल तर भक्त्या म्हटलंय, संधी होईल तिथे भक्त्या उपरतम अश्नामी. भक्तिपूर्वक दिलं असेल तर ते मी आनंदाने स्वीकारतो. अनंत्य भक्तीने दिलेलं भगवंत सेवन करतोच. अश्नामीचा अर्थ या श्लोकामध्ये सेवन करतो या अर्थाने आहे. खातो जरी संस्कृत अर्थ बघितला अश्नामीचा तर खातो, पण इथे सेवन करतो असाच अर्थ घ्यायचा आहे. तसेच उपभोग घेणारा हा विष्णू स्वरूप शुद्ध स्वरूपामध्ये आत्मा कार्यरहित आहे, परंतु मायेच्या सान्निध्यामध्ये तोच कार्यकारी असल्याचं आपल्याला भासतं. त्यामुळे कर्मातून उत्पन्न होणारे सुखदुःख रूपी फल भोगणारा सुद्धा भोगता तो होतो. हा पुरुष म्हणजे कोण तर जीवात्मा. हा भोगता कसा तर हा जो जीवात्मा आहे तो प्रकृतीशी तादात्म्य पाहून मग तिच्या गुणांबरोबर अनेक कार्याबरोबर जीवात्मा तिच्याशीच एकरूप होत जातो आणि मग त्यातून उत्पन्न होणाऱ्या अनेक विकारांचा किंवा अवस्थांचा अनुभवही हा जीवात्मा घेत असतो. असा हा परमेश्वर भोजनही आहे आणि भोक्ताही आहे. इथे जीवात्मा या अर्थाने घेतलेला आहे की हाच परमेश्वर जीवात्मा बनून जेव्हा येतो तेव्हा तो भोक्ताही आहे अशा अर्थाने. म्हणून परमेश्वराचं भगवान विष्णूंचं एक नाम भोजन आणि भोक्ता हे दोन्ही आलेले आहे. श्लोक 29 144 नाम बघता आपण सहिष्णुः. ओम सहिष्णवे नमः. हिरण्याक्षादीन सहते अभिभवती इति सहिष्णुः. हिरण्याक्ष आदींना सहन करतात म्हणजे त्यांना जिंकतात म्हणून एक नाम भगवंताचं सहिष्णू असं आहे. सहिष्णू म्हणजे क्षमा करणारा, सहनशील किंवा दुसरा अर्थ आहे जेता. आपल्यातील अनेक दुष्कृतींना श्री विष्णू क्षमा करतात अशी यांची क्षमा करणारी स्वभाव आहे म्हणून हे सहिष्णू. अनेक दुष्ट प्रवृत्ती जिंकतात. जे जे संकट येतं त्यावर मात करणारा हा सहिष्णू. देवांना संकट आले की श्री विष्णूकडे जातात. पृथ्वीच्या पापाचा भार वाढला म्हणजे ती विष्णूला शरण जाते की श्री विष्णू तिचे संकट निवारण करतात. साधुम जन तपस्येनं
त्याला मागणे मागतात. दुर्जनांनी छळले की हा संकटमोचन तत्पर असतो. त्यामुळेच त्याला सहिष्णू, जिष्णू असंही म्हटलं आहे. म्हणजे क्षमा करणाराही आणि जिंकून घेणाराही. जिष्णू, म्हणजे सह या अर्थाने, आणि मग जिष्णू म्हणजे जिंकून घेण्यासह असणारा. जी काही सत्ता आहे ती त्याचीच आहे. सच्च्या विरुद्ध उठलेले कोणीही, काहीही, केवढेही प्रचंड संकट आले तरी ते नेस्तनाभूत श्री विष्णू करणारच. आधी दुर्जनांची, असच्ची चळवळ, ज्याला म्हणता येईल वळवळ, ती तो आधी सहन करीत असतो, म्हणून तो सहिष्णू. पण तत्वज्ञ सज्जन जाणतात की परमेश्वराच्या दारी वेळ असेल पण अंधार नाही. तो दुष्टांना, असत आचरण करणाऱ्यांना प्रथम अति दुर्जनत्वाप्रत जाऊ देतो, मग वेळ साधून त्यांचा नायनाट करतोच. असा हा सहिष्णू. म्हणजे इथे पुन्हा जिष्णू, जिंकून घेतो त्यांना, अशा अर्थाने सुद्धा हा अर्थ घ्यायचा. बाह्य घटना आणि त्यांचे परिणाम जो अत्यंत शांतपणे, अलिप्तपणे सहन करू शकतो, म्हणूनही त्यास सहिष्णू या नावाने संबोधलेलं आहे. या नामातून साधकाने जीवनामध्ये शांती हवी असेल तर सहिष्णू असायला हवे, हा बोध घ्यायला हवा. गीतेच्या 5व्या अध्यायामध्ये 23व्या श्लोकात सांगितलंय की शक्नोती हैव सोढुं प्राक्शरीर विमोक्षणात काम क्रोधोद्भवं वेगम संयुक्तस्य सुखी नरः. प्राक शरीर विमोक्षणात म्हणजे शरीर त्याग करण्यापूर्वी या पृथ्वीलोकात राहून काम क्रोधोद्भवं वेगम म्हणजे काम क्रोधातून उत्पन्न झालेले वेग सहन करण्यास समर्थ होतो तो योगीच. कसा होतो? सुखी होतो. सुखी नरः, तो सुखी होय किंवा सुखी म्हटला जातो. योगी सुखी असेलच असं नाही, किंवा सुख सोडणे म्हणजे योगी असेलच असंही नाही. काम क्रोध महापुरुषांनाही येतातच, पण वेळ पडली तरच तो क्रोधी होतो. पण सामान्य मात्र छोट्या छोट्या गोष्टीमध्ये मनासारखं झालं नाही की क्रोधित होतात. छोट्या छोट्या कामनांच्या मागे आपण लागतो. पण या गीतेच्या 5व्या अध्यायातील 23व्या श्लोकात भगवंतांना हे सांगायचे की काम क्रोध डोकेवर काढणारच, पण त्यावर संयम करणं जमलं पाहिजे, आणि ते योगांना साधतं. छोट्या छोट्या गोष्टीवर ताबा मिळवता आला तरच मोठ्यातल्या मोठ्या कामक्रोधांचा आवेग सहन करता येऊ लागतो. सहिष्णुता अंगी असेल तरच बरेचदा फार मोठे अनर्थही टाळल्या जाऊ शकतात. व्यक्ती, पदार्थ, परिस्थिती एकसारखे राहिलेच असे नाही. क्वचित ते तितक्या पुरतच असू शकतं. म्हणून एकदम रिॲक्ट होऊ नये, हे यातून आपल्याला घेण्यासारखं आहे. योगी, योगेश्वर जरी आपण सामान्य नाही होऊ शकत, म्हणजे त्याप्रमाणे आपण होऊ शकत नाही सामान्य, पण परिस्थितीवर मात करण्याची सवय लागण्याचा अभ्यास तरी निदान करू शकतो. भगवंताचं हे एक नाम सहिष्णू, हे नाम यातून काहीतरी शिकण्यासारखं नक्कीच आहे. श्लोक 29 आणि क्रमाप्रमाणे नाम 145 बघतो आपण. जगदादिजः. ओम जगदादिजाय नमः. हिरण्यगर्भरूपेण जगदादा व्युत्पद्यते स्वयमिति जगदादिजः. म्हणजे जगाच्या आधी हिरण्यगर्भरूपाने स्वतः उत्पन्न होणारा तो जगदादिज. जगत आदि जह म्हणजे जगाच्या आधी जो झालेला आहे. ज म्हणजे जन्म या अर्थाने, म्हणजे त्याच्या आधी तो झालेला आहे. विश्वाच्या उत्पत्तीच्या पूर्वी जन्मला तो श्री विष्णू. प्रलयाच्या वेळी जेव्हा सगळी सर्व स्थूल आणि सूक्ष्म शरीरे महाकारण देहामध्ये लीन होऊन राहतात, तेव्हा ते जगत ईश्वरामध्ये लीन झाले असे म्हटले जाते. पुन्हा उत्पत्तीच्या वेळी स्थूल जगत निर्माण होते असे म्हणतात की त्यापूर्वी त्याची सूक्ष्म म्हणजे विचारात्मक, स्पंदनात्मक अवस्था असते, आणि त्या विचारांनी मनबुद्धीची घडण होते. त्यावेळी हा परमात्मा या समष्टी मनातून व्यक्त होतो. त्यावेळी त्याला हिरण्यगर्भ असं संबोधलं जातं. हा हिरण्यगर्भच जगताचा काय कर्ता आहे. हिरण्यगर्भ हे नाम आपण याआधी पण बघितलं आहे, त्याच्याबद्दलचं थोडंसं जास्ती बघितलेलं आहे तिथे. स्थूल सृष्टी आणि हिरण्यगर्भावस्थेतून मग व्यक्त दशेला येते. महाविष्णू
सर्व स्थूल देहाला जन्माला येण्याचेही आधी जन्मला, म्हणून त्यांचं एक नाम जगदाधीजः असे आहे. पुढचं नाम बघूया, अनघः. श्लोक 29, 146 नाम बघतो आपण. अनघः. ओम अनघाय नमः. अघम न विद्यते अस्येति अनघः. अघचा अर्थ पाप आणि अन उपसर्ग लागलाय म्हणजे नकारार्थी अशा अर्थाने पापरहित. अन अघ म्हणजे पापरहित. अपहत पापमा इति श्रुतेः. श्रुतींमध्ये भगवंत पापरहित आहे म्हणून त्यांचं एक नाम अघ आहे असं म्हटलं गेलेलं आहे. श्रुती म्हणतात की ते ज्याच्या ठिकाणी अपूर्णतेचा कलंक नाही असं ते परब्रह्म सकाम कर्मातून निर्माण होणाऱ्या सुखकारक आणि दुःखकारक वासनांमध्ये तो कधीही लिप्त होत नाही असं म्हणायचं का याच्यात? किंवा पापरहित भगवंत म्हणजे तरी काय? जसं एखादं कर्म कधी पाप म्हणून तर कधी पुण्य म्हणून ओळखल्या जाईल. अर्थात पाप पुण्याची काही कसोटी असली पाहिजे. ती कसोटी कोणती? ती कसोटी सत्य होय. आणि जे सत्यास अनुसरून ते पुण्य आणि जे असत्यास दूर जाते ते पाप. जे सत्यापासून दूर जाते ते पाप. आडवाटेच जाणे आहे. परमेश्वर तर खरं सत्य स्वरूप असल्यामुळे सत्यापासून दूर जाऊच शकत नाही आणि म्हणूनच तो अनघ आहे. म्हणजे या ठिकाणी अपहत पापमा म्हणजे पापरहित वगैरे हा अर्थ जरी असला तरी इथे भगवंतासाठी तो त्या पद्धतीने लागू होत नाही. परमेश्वर सत्य स्वरूप असल्यामुळे सत्यापासून तो दूर जाऊ शकत नाही आणि म्हणूनच अनघ म्हणजे कलंकरहित पापरहित असं जे म्हटलंय ते याही अर्थाने आहे. जीवाचं अनघत्व आणि परमेश्वराचं अनघत्व यात महद अंतर आहे. जीव सत्य ज्ञानाच्या अभावी चाचपडत सत्यानुसरण करत असतो. ईश्वराला सत्य अनुसरणाशिवाय दुसरं काही करता येतच नाही. तेच त्याला सहज आहे. भगवंत सत्यस्वरूप आहे म्हणूनही सहिष्णू अनघ होय. श्लोक 29, 147 नाम बघतो आपण. विजयः. ओम विजयाय नमः. विजयते ज्ञान वैराग्यैश्वर्यादिभिर गुणैर विश्वमिति विजयः. ज्ञान वैराग्य ऐश्वर्य आदी गुणांनी ज्यांनी विश्वाला जिंकले आहेत किंवा जे जिंकतात असे ते प्रभू, त्यांचं एक नाम आहे विजय. जे सामान्य वीर असतात, शूरवीर असतात, त्यांना 2 हात करून विजय मिळवावा लागतो. परंतु महावीर कसा असतो? टंकारेणैव धनुष्यः सहि विघ्नानि अपोहती. धनुष्याच्या नुसत्या टणत्कारानेच शत्रूंची दाणादाण करून टाकतो. इतका त्याचा दरारा असतो. परमेश्वराला इतकंही करावं लागत नाही. तो भ्रूभंगही न करता विजयी होतो. यतो धर्मः ततो जयः. म्हणूनच म्हटलंय की तो स्वतःच कसा आहे? सत्य धर्म आहे आणि जिथे धर्म तिथेच जय होतो. सत्यमेव जयते. सत्याचा जय होतो. न अनृतम असत्याचा नाही. असा तो कसा आहे? प्रभू सदा विजयी आहे. त्याचे सुसंवादित्व किंवा शांती जगातील विविध द्वंद्वांच्या गलबल्याने कधीही नष्ट होत नाही. यत्र योगेश्वर कृष्णो यत्र पार्थो धनुर्धरः तत्र श्रीर्विजयो भूतिर ध्रुवा नीतिर मतिर मम. म्हणून संजयाने म्हटलंय की 18व्या अध्यायामध्ये शेवटचा श्लोक की भगवंत म्हणजे योगेश्वर कृष्ण आणि धनुर्धर पार्थ जिथे असेल तेथे नेहमीच श्री, विजय, विभूती आणि अचल नीती असणारच. अर्जुनाचे एक नाव सांगितलं आहे गीतेच्या 10व्या अध्यायातील 30व्या श्लोकात विभूती योग सांगताना की पांडवानां धनंजय. पांडवांमधील धनंजय मी आहे. म्हणजे जय मिळवणारा, विजय मिळवणारा, सगळ्यावर जय मिळवणारा असा हा अर्जुन मी आहे असं भगवंतानेच सांगितलेलं होतं. आणि भगवंत कसे आहेत तर ज्ञान वैराग्य ऐश्वर्य आदी गुणांनी संपूर्ण विश्वाला ज्यांनी जिंकलाय म्हणून भगवंताचे एक नाम विजय असं आहे. पुढचं नाम 148 आपण इथेच बघणार आहोत. जेता.
ओम जेत्रे नमः. यातील मूळ शब्द आहे जेतृ. जेतृ हा मूळ शब्द आणि जेत्रे ही त्याची चतुर्थी विभक्ती. आपण मागे पण बघितलंय की ज्याला नमस्कार करायचा त्याची चतुर्थी विभक्ती वापरत असतात. जे त्याला नमस्कार असो असं म्हणताना, मी नमस्कार करते असं म्हणताना नव्हे, किंवा आम्ही करतो असं म्हणतानाही नव्हे, पण नमस्कार असो असं म्हणताना नेहमी चतुर्थी विभक्ती नामाची वापरायची आणि मग नमः म्हणायचं. आपण नाही का नेहमी श्री गणेशाय नमः, गणेश शब्दाची आपण गणेशाय चतुर्थी करतो. दत्तात्रयाय नमः, दत्तात्रयाला नमस्कार असो. महादेवाय नमः असं म्हणतो, कारण महादेव, दत्तात्रय, गणेश हे सगळे अकारांत नाम आहेत. काही काही जण चुकीचं लिहितात पुष्कळदा. देवी शब्द कसा आहे, दीर्घ इकारांत आहे, म्हणून देव्यै लिहायचं, देव्यै नमः. शारदा शब्द कसा आहे, आकारांत आहे, म्हणून शारदायै नमः असं म्हणतात. विष्णू शब्द उकारांत आहे, ऊ शेवटी आलेला आहे, म्हणून विष्णवे नमः असं आपण केलं आहे काही ठिकाणी. तसा हा जेता शब्द, जेतृ शब्दाची जेता ही प्रथमा विभक्ती आहे आणि जेत्रे ही त्याची चतुर्थी आहे, म्हणून आपण जेत्रे नमः असं म्हटलं आहे. यतो जयति अतिशेते सर्वभूतानि स्वभावतः अतः जेता असं आदिशंकराचार्यांनी भाष्य केलं आहे. जो प्रभू स्वभावाने समस्त भूतमात्रांना जिंकून घेतो, अर्थातच त्यांचा अधिक उत्कर्ष प्राप्त करून देतो, म्हणून याचे एक नाम जेता असं आहे. स्वभावतः म्हटलेलं आहे, भूतमात्रांहून वरचढ आहे असाही एक त्याचा अर्थ आहे. जेताचा अर्थ जिंकणारा. जगामध्ये अनेक शूरवीर होऊन गेलेत आणि जयामागून जय मिळवते झाले, पण त्यांनाही देहधर्मांनी आणि मनोविकारांनी जिंकलं आहे. ते त्यातून बाहेर पडत नाही, बरेचदा त्यातच त्यांची योग साधना किंवा साधना ही कमी होते. शूरवीर सुद्धा जयामागून जय मिळवले असले तरी मनोविकार त्यांना असतातच, देहधर्म असतोच, त्यामुळे त्याला जेता असं म्हणता येणार नाही, त्यावर ते मात करू शकत नाहीत. पण भगवंत कसे आहेत, त्रिगुणातीत आहेत, सुखदुःखादी द्वंद्वांच्याही पलीकडे आहेत. निद्रा, जागृती, रागद्वेषादी, शोकमोहादी विकार रहित असे आहेत. परमात्मा निर्गुण असल्यामुळे व्यक्ती आणि त्या अनुषंगाने येणाऱ्या पराभवांची मालिका यापासून परमात्मा मुक्त आहेत, म्हणून प्रभूचं एक नाम आहे जेता. या आधीच आपण बघितलं विजय, तोही थोडाफार असाच आहे, यातला फक्त छटा वेगळ्या आहेत. इथे जेता एक नाम आहे. पुढचं नाम पुढे बघू. श्लोक 29. 149 नाम बघतोय आपण आता. विश्वयोनिः. ओम विश्वयोनये नमः. विश्वं योनिः यस्य विश्वः च असौ योनिः च इति विश्वयोनिः. विश्व ज्याची योनी आहे, किंवा विश्व आणि योनी दोन्ही तोच आहे, म्हणून त्यांचं एक नाम, प्रभूचं एक नाम विश्वयोनिः असं आहे. परमेश्वर विश्वाचं आदी कारण आहे. हे 117व्या नामामध्ये आपण बघितलंय. 89व्या नामामध्ये विश्वरेता म्हटलंय, म्हणजे बीजही मीच आहे, ज्याने संसाराची उत्पत्ती होते, आणि योनी या नामाने हा अर्थ इथे प्रतीत होतो. ते स्थानही मीच आहे, म्हणजे बीजही मीच आहे आणि जिथे उत्पत्ती होते संसाराची ते स्थानही मीच आहे, ज्यात ते बीज पूर्ण विकसित होते, म्हणून योनी. विश्वयोनी असं सांगितलं. योनीचा अर्थ सगळ्यांना माहिती आहे आपल्याला. विश्वयोनी सांगितलं आहे की तोच बीज, तोच विकसित करणारे स्थान, आणि तोच कसा आहे पालनकर्ताही आहे, तोच क्षेत्रज्ञ म्हणूनही आहे. निष्पक्ष रूपात निरीक्षण करतो तो, म्हणजेच संपूर्ण ब्रह्मांडाचा निर्माताही भगवान श्री विष्णूच आहे. गीतेच्या 14व्या अध्यायातील 4थ्या श्लोकामध्ये सर्व योनिष कौंतेय मूर्तयः संभवन्ति याः तासां ब्रह्ममहद्योनिः अहं बीजप्रदः पिता.
महद्योनिरहम म्हटलेलं आहे, म्हणजे तासाम ब्रह्म महद्योनिरहम बीज प्रदपिता. म्हणजे नाना प्रकारच्या जाती जितके शरीरधारी प्राणी उत्पन्न होतात त्या सर्वांचा गर्भधारण करणारी माता प्रकृती आहे आणि बीज स्थापन करणारा मी पिता आहे असं म्हटलं या ठिकाणी. म्हणजे प्रकृतीमध्ये जे बीज स्थापन होतं आणि त्यामुळे जे सगळे शरीर प्राणी उत्पन्न होतात ते बीज मात्र मी आहे असं इथे म्हटलेलं आहे. परंतु योनीही या अर्थामध्ये विश्व योनी इथे मध्ये योनीही मीच आणि बीज धारण देणारा बीज प्रदपिता सुद्धा मीच आहे असं विश्वयोनीमध्ये पुन्हा एकदा सांगितलं आहे. म्हणजे जड चेतनाच्या संयोगाने सर्व भूतांची जी उत्पत्ती होते ते तयार करणारा आणि ब्रह्मरूप मूळ प्रकृती सुद्धा ही सगळं प्रभूच आहे असंही यातून सांगायचं आहे. विष्णू सहस्रनाम स्तोत्रातील प्रत्येक नामाचा भगवंताचा एक एक वैशिष्ट्य असं दिलेलं आहे प्रत्येक नामामध्ये आणि ते सगळं आपण त्या नामामध्ये जो गुणार्थ दडलेला आहे तोही आपण बघतोय. इथे विश्वयोनी हे श्री विष्णूचं नाम बघितलं आपण. पुढचं नाम बघूया. 150वं नाम पुनर्वसुः. श्लोक 29 चालू आहे. ओम पुनर्वसवे नमः. उकारांत शब्द असल्यामुळे आपण पुनर्वसवे म्हटलं. जसं विष्णूचं विष्णवे तसे ते पुनर्वसवे नमः. पुन्हा पुन्हा शरीरात आत्मरूपानी राहणारा, पुन्हा पुन्हा शरीरेषु वसती क्षेत्रज्ञ रूपेण इति पुनर्वसुः असं आदिशंकराचार्यांनी भाष्य केलेलं आहे की पुन्हा पुन्हा शरीरात जो आत्मरूपाने राहतो तो पुनर्वसुः. पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम. आदिशंकराचार्यांचं जे चरपट पंजरी आहे त्यामधला ही एक ओळ आहे. असा ज्याचा क्रम आहे तो जीव होय. जीवाचा क्रम काय असतो की पुन्हा जन्म, पुन्हा मरण, पुन्हा जननी जठरे शयनम अशा अर्थाने हा जीवाचा क्रम आहे, कार्यक्रम आहे. जीवरूपाने परमात्मा नाना योनीमध्ये अवतीर्ण होतो आणि त्या त्या योनींची संतती तो करतो. हे जे योगा म्हणजे हे जे योन्यांतर्गमन आणि देहांतर्गमन तेच काय आहे पुनर्वसुत्व आहे. कल्पाच्या अंती ही समग्र सृष्टी प्रलीन होते, प्रलय होऊन जातो इथं आणि त्यानंतर परत कल्पाच्या आरंभी सृष्टीची पुनरुत्पत्ती होते. अशा प्रकारे विश्व निर्गुण त्यात परमात्मा वसती करतो. पुनर्वसूचा अर्थ वास करणे अशा अर्थाने तिथे तो पुन्हा पुन्हा वास करतो, वसती करतो आणि म्हणून तो पुनर्वसू हा अर्थही यात आहे. परमात्म्याचे हे जे नित्य नूतनत्व तेच जणू काय पुनर्वसन होय, पुनर्वसुत्व होय. जो जुन्याला चिटकून तो जीर्ण होतो, जो जीर्णाचा त्याग करून नवनव होतो. पण प्रभू कसा आहे जीर्णाचा त्याग करून नवनव होतो म्हणून तो पुनर्वसू असं म्हटलंय. अजर आणि अमर आहे म्हणून गीतेच्या 4थ्या अध्यायामध्ये भगवंत म्हणतात की बहूनि मे व्यतीतानि जन्मानि तव च अर्जुन तान्यहं वेद सर्वाणि नत्वं वेत्थ परंतप. माझे भरपूर जन्म झालेले आहेत आणि त्या सगळ्यांना मी जाणतो पण तू मात्र ते नत्वं वेत्थ, तू मात्र हे परंतप जाणत नाहीस. मी तेव्हाही होतो आणि मी पुढेही सगळ्यांच्यात राहीन. अशा प्रकारे अंश रूपाने जणू प्रत्येक आत्मा रूपाने तो प्रत्येकामध्ये असतो ना प्रभू. म्हणून अशा प्रकारे अंश रूपाने सर्व जीव रूपामध्ये जन्म घेणारा तो पुनर्वसू म्हणून प्रभूचं एक नाम पुनर्वसू हो. पुनरपि पुन्हा पुन्हा प्रत्येक शरीरामध्ये वास करणारा आत्मरूपाने राहणारा हा पुनर्वसू.